आज आपण भावमिलन मधला दुसरा भाग म्हणजेच वधू वराला मान सन्मान देईल का नाही किंवा वर वधूला मान सन्मान प्रतिष्ठा देईल का नाही या संदर्भात चर्चा करू। आता आपल्या स्क्रीनवर 2 D9 चार्ट दिसतात। हे D9 चार्ट नीच आपल्याला भावमिलन करायचं असतो। गेल्या वेळेला मी सांगितलं की गुणमिलन हे 15 ते 20% ग्राह्य धरलं जातं। भावमिलनवरच आपल्याला लग्न जुळवायचं असतं। आता या ठिकाणी वधू वराला मान सन्मान प्रतिष्ठा देईल का नाही किंवा वधूला मान सन्मान प्रतिष्ठा देईल का नाही या संदर्भात जर आपल्याला चर्चा करायचं झालं तर वधूचं सूत्र असं आहे, वधूचं लग्नाधिपती ही वराच्या कुंडलीमध्ये म्हणजेच वधूचं लग्नाधिपती ही वराच्या कुंडलीत हा लग्नाधिपती आहे। वधूचं हे वराच्या कुंडलीत कुठं गेलंय हे बघायचं। जर वधूचं लग्नाधिपती 6, 8, 12 पाप कर्तरी पापग्रहाने दृष्ट असेल तर वधू वराला संसार करताना मान सन्मान प्रतिष्ठा देणार नाही। त्याचप्रमाणे वराच्या कुंडलीतील लग्न म्हणजे मकर रास 10 आकडा हे वधूच्या कुंडलीत 6, 8, 12 किंवा 6, 8, 12 किंवा पाप कर्तरीत पापग्रहाने दृष्ट असेल तर वर वधूला मान सन्मान प्रतिष्ठा देणार नाही। आता बघा कुंडलीकडे, पहिला वराचं बघू। वराचं लग्न मकर आहे आणि मकर राशीचा अधिपती वधूच्या कुंडलीमध्ये शनी हे तृतीय स्थानात गेलेला आहे। ते स्वग्रहीच आहे। तसं बघितलं तर शश योगात आहे, पण तृतीय स्थान म्हणावं तेवढं चांगलं नाही। मग त्या शनीवर कुठल्याही शुभग्रहाची दृष्टी नाही, तर त्याप्रमाणे वधू वराला एवढं मान सन्मान देणार नाही पाहिजे तेवढं। त्याचप्रमाणे जर आपण वधूच्या कुंडलीमध्ये बघितलं तर वधूचं लग्न धनु लग्न आहे। वधूचं लग्न धनु लग्न आहे। आता धनु लग्नचा अधिपती गुरु म्हणजे स्वामी गुरु ते वराच्या कुंडलीमध्ये 6, 8, 12 म्हणजे 6व्या स्थानात गेलेला आहे। आता तुम्ही मला सांगा, आपलं ठरलं होतं 6, 8, 12 मध्ये नसावा, आपल्या सूत्रात लिहिलेलं आहे तसा 6, 8, 12 मध्ये असून त्याच्यावर शनीची 7वी दृष्टी आहे। त्याच्यावर शनीची 7वी दृष्टी येत आहे। म्हणजेच गुरु हा चांगला ग्रह असून तो क्रूर ग्रह सूर्याबरोबर आहे, 6, 8, 12 मध्ये आहे आणि शनी पापग्रह असून शनीची 7वी दृष्टी त्याच्यावर आहे। म्हणून वर वधूला कुठल्याच प्रकारचा मान सन्मान प्रतिष्ठा देणार नाही। हे आजचा विषय होता। सूत्र परत ऐका, वधूचं किंवा वराचं ज्यांचं बघतो आपण दोन्ही नवमोश कुंडली पाहिजे। वधूचं लग्नस्थानचा स्वामी वराच्या 6, 8, 12 मध्ये असल्यास किंवा वराचं लग्नस्थानाचा स्वामी
वधूच्या 60-12 पाप करतरीत आणि अशुभ ग्रहाने दृष्ट असल्यास ते एकमेकांना मान सन्मान प्रतिष्ठा देत नाहीत, पण शुभ ग्रहाने दृष्ट असल्यास संसार चांगला चालतो. श्री स्वामी समर्थ.